हॅलो हाय सलाम नमस्ते, मी तन्वी तुमच्यासाठी कायमच AI अपडेट्स, मार्केट ट्रेंडिंग अपडेट्स घेऊन येत असते. लाईक नॅनो बनानानी नवीन काय केलंय किंवा मॉल्ट बॉट और इमर्जंट हे काय आहेत. पण या वेळेला मी बोलणार आहे ते बजेटबद्दल. आपले जेनझीचे एपिसोड्स तुम्ही बघतच असाल ना? मिस केले? मग कुठे बघाल? तर साम टीव्हीच्या यूट्यूब पेजवर. मग आज काय स्पेशल? आज मी जेनझीजला बजेटमध्ये जेनझीज पर्स्पेक्टिव्ह डिसिजन सांगणार आहे. बजेट प्रेझेंट झालं, मात्र बऱ्याच जेनझीजनी ते पाहिलंच नाही. जेव्हा त्यांना विचारलं गेलं की बजेट डिस्कस झालं अँड यू डिडंट वॉच, तर त्यांनी कारण सांगितलं की बजेट प्रकरण त्यांना समजणे इम्पॉसिबल आहे. जेनझीज सेड की जर आम्ही कॉमर्स बॅकग्राऊंडचे नाहीये तर आम्हाला बजेट समजणारच नाही. मग तुम्ही बरेच इम्पॉर्टंट डिसिजन्स मिस केलेत, लाईक ऑरेंज इकॉनॉमी. व्हॉट? काय आहे ही टर्म ऑरेंज इकॉनॉमी? लेट मी इलॅबोरेट. फर्स्ट, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी 1,39,290 करोडचा खर्च केला स्कॉलरशिप्सवर आणि केंद्रीय विद्यालय म्हणजेच CBSE एफिलिएटेड स्कूल्सवर. आणि नवोदित स्कूल्स म्हणजे अशा शाळा ज्या गव्हर्नमेंट स्कूल्स असून 6th to 12thचं रूरल किड्सचं एज्युकेशन म्हणजे ग्रामीण मुलांना फ्री एज्युकेशन देतात. नेक्स्ट न्यूज आपल्या टुरिझमसाठी. आपले टुरिस्ट गाईड्स आपल्या कंट्रीचा फेस असतात, मग त्यांना ट्रेन करायला IIM बॅक ट्रेनिंगही सुरू झाली आहे. पुढे आणखीन काय डिसिजन घेतलाय तर ट्रेकर्स आणि हायकर्ससाठी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर एक्सेट्रावर हायकिंग ट्रेकिंगच्या दृष्टीने फोकस केलाय. या बजेटमध्ये मेंटल हेल्थवरही फोकस केलं गेलं. नॉर्थ इंडियामध्येच म्हणजे NIMS नॅशनल मेंटल हेल्थ सर्वे 2चं सेटअप झालं. म्हणजेच जेनझीजच्या मेंटल हेल्थच्या दृष्टिकोनाने पण बजेटमध्ये यावेळेला डिसिजन घेतला गेला. लास्ट बट नॉट द लिस्ट, ऑरेंज इकॉनॉमी. जेनझीज आता ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे मी जी डिपार्टमेंट सांगेन ना त्या डिपार्टमेंटसाठी प्लॅन केलं गेलेलं बजेट, जी आहेत क्रिएटिव्हिटी लाईक फिल्म्स, OTT, ॲनिमेशन, VFX, गेमिंग, ई-स्पोर्ट्स, कॉमिक्स, ग्राफिक नॉवेल्स, डिझाईन, आर्किटेक्चर, म्युझिक कॉन्सर्ट्स, लाईव्ह इव्हेंट, यूट्यूब क्रिएटर्स, एज्युकेटर्स, पॉडकास्टर्स, कल्चरल एक्सपोर्ट्स, योगा, क्युझिन, स्टोरी टेलिंग अशा 30 बिलियन इंडस्ट्रीजसाठी आखलं गेलेलं म्हणजेच प्लॅन केले गेलेलं AVGC सेक्टर्स म्हणजे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्ससाठीचं सेक्टर. ह्याला म्हणतात ऑरेंज इकॉनॉमी. मग अशा सेक्टर्ससाठी कंटेंट क्रिएटर्स लॅब ओपन करायचे आहेत. कुठे? तर IICT मुंबई म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्हिटी टेक्नॉलॉजीज. तशाच 15,000 सेकंडरी स्कूल्स आणि 500 कॉलेजेसमध्ये. इन शॉर्ट, आता या इंडस्ट्रीजला सिरियस करिअर पाथ म्हणून बघणार आहेत. तर जाता जाता जेनझीजसाठी इन्व्हेस्टमेंट टिप ऐकून जा. मी तर स्मार्ट जेनझी आहे, मला माहिती आहे की मी माझा पॉकेट मनी कसा इन्व्हेस्ट केला पाहिजे. जेनझीज आपला पॉकेट मनी आयदर मोमोज खाण्यात किंवा स्किन केअर खरेदी करण्यात इन्व्हेस्ट करतात. त्यांना असं वाटतं की इन्व्हेस्टमेंटसाठी त्यांचा पॉकेट मनी पुरेसा नाही आहे, म्हणजे इनफ नाही आहे. पण मी तुम्हाला सांगते, गुंतवणुकीसाठी फक्त एका स्टारबक्सच्या कॉफी इतके पैसेही पुरेसे आहेत. इन्व्हेस्टमेंट्स करताना कधीही आपले पैसे एकाच जागी इन्व्हेस्ट न करता मल्टिपल ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे. म्हणजेच एका बागेतल्या एका रोपट्यावर इन्व्हेस्ट करण्यापेक्षा 50 छोट्या छोट्या रोपट्यांवर इन्व्हेस्ट करा. म्हणजे नुकसानही नाही आणि फायदा झाला तर सगळीचकडनं होतो. जसं SIP करतं ना, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तसंच. दुसरी टर्म आहे इंडेक्स फंड. इंडेक्स फंड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला निफ्टीच्या बरोबरीने फायदा मिळतो. आणखी माहिती हवी आहे का इंडेक्स फंड्सबद्दलची? मग आमच्या यूट्यूबमध्ये कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चिअर्स. सो आय होप मी तुम्हाला जेनझीज पर्स्पेक्टिव्ह बजेटमध्ये घेतलेले डिसिजन्स नीट समजू शकले. अशाच टॉपिकसाठी बघत राहा आमचा जेनझीज पॉडकास्ट ओनली ऑन साम TV विथ तन्वी. टिल देन, गुड बाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.